व्यासं शुकं गौरपदं महन्तं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं सन्तोषकम्बाधिकारण्यं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रीशक्तिपुराणानां करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो नित्यं शुद्धं निराभासं निराकारं हिरण्यं नीतबोधं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागि व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोन्मित महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिव प्रसादजी महाराज यांच्या अशीच वापसाने हा शक्तिपात वर्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये आता हे शेवटचं प्रकरण सुरू असून थोडस संपेल। विषय आपला चाललेला आहे शक्तिपात संप्रदायाचा अनुभव। आपला हा जो शक्तिपात योग आहे, शक्तिपात साधना आहे, सिद्ध भाव योग आहे, त्याचा एक विशिष्ट संप्रदाय आहे, परंपरा आहे आणि त्या परंपरेचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। ज्या वेळेला परंपरेमध्ये अनेक प्रकार वेगळ्या प्रकार मनाप्रमाणे दिसतात त्यावेळेला ती परंपरा बिघडून जाते। तेव्हा शक्तिपाताच्या संप्रदायामध्ये युगाधारा कर्मदेवता कुंडलिनी शक्तीची झोपलेली असते। त्या 3.5 मीटरवरील सर्पाप्रमाणे झोपलेल्या कुंडलिनी शक्तीला सद्गुरूच्या दिशेने सुरुवात होते। ही शक्ती जागृत होते।
हा पहिला जो आपला शक्तिपाताचा पहिला विधी आहे, दीक्षा विधी इथलं संतोराला सुरुवात होते. ज्या पद्धतीने आपल्या गुरुगुरूंनी ही दिशा साधकांना दिली, ती कशा प्रकारे दिली, कोणत्या विधीने दिली, कशा पद्धतीने दिली, तीच पद्धत आपण चालू केली पाहिजे. आपल्या मताप्रमाणे ही दिशा दिली तेव्हा नवीन शक्ती जागृत झाल्याशिवाय परिस्थिती येत नाही, किंवा मंत्र तंत्र अर्चनाचे कुठेही साधना सिद्ध होत नाही. परंतु आपण पाहतो लोक अनेक साधनांमध्ये गुंतलेले, अनेक साधना करतात, परंतु कुंडलिनी जागृत करून घेत नाही. कारण कुंडलिनी जागृत व्हायलाच पाहिजे असा त्यांचा कधीच समज झालेला नाही, आणि त्यामुळे ते झोपलेल्या कुंडलीवर बाकीची सगळी साधना करतात. आणि त्या किती साधना केल्या तरी आपलं शास्त्र असं सांगतं की त्या साधनांनी त्यांना मिळणारं जे फळ आहे ते नश्वर नाशवान असतं. शाश्वत फळ आपल्याला कुंडलिनी मिळून देते. कारण कुंडलिनी ही आत्मशक्ती आहे. त्या आत्म्याची ती त्या ब्रह्माची शक्ती जी आहे आपल्यामध्ये, आणि त्यामुळे त्या शक्तीवर जे साधन चालतं ती निश्चितपणे आपल्याला त्या आत्मस्वरूपात शक्तिपात मार्ग या आद्य सद्गुरूंपासून आपला अनेकच्या काळामध्ये सुरू झालेला आहे. प्राचीन आहे आपण काढलं, परंतु अलीकडच्या काळामध्ये जिथून तो आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या आद्य सद्गुरूंचं नाव गंगाधर तीर्थ आणि गंगाधर तीर्थ महाराज शिष्य नारायण कृष्णदेव स्वामीनाथ आणि मग नारायण कृष्णदेव महाराजांपासून पुढे अनेक सद्गुरूंनी ही शक्तिपात दिशा साधकांना वाटायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा नारायण तीर्थांनी अनेक साधकांना दिशा दिली. आजकाल आपल्याला असं दिसतं का बरेचसे सद्गुरू ज्या पद्धतीने आपण दिशा येतो, ज्या पद्धतीने परंपरेने दिशा आपण देतो तशी देत नाही. आजकाल बरेचसे सद्गुरू संकल्पाने दिशा देतात. जशी नुसता संकल्प ठीक आहे, संकल्पही काम करतो विषय, संकल्पाने दिशा येते खरं आहे. नाहीतरी समोरचा जे साधक आहे त्याला स्पर्श, दृष्टिपात, मंत्र यामध्ये गुरुचा संकल्प असतो. संकल्पाने दिशा येते खरं, परंतु संकल्पाने दिशा देण्यामध्ये जर गडबड झाली, गोंधळ झाला, अडथळा आला, तर ज्याला आपण संकल्पाने दिशा द्यायची असते तो शिष्य हजारो लांब असते. गुरु त्याच्यापासून खूप दूर बसलेले असतात. म्हणजे बरीच दिवसाचा कालखंड असतो. त्याला जी तारीख वेळ तिथी दिलेली असते ती बरीच लांबची दिलेली असते. दुसऱ्यामध्ये अशी दिली असते खऱ्या वेळेला. आता कल्पना करा,
सद्गुरूचा संकल्प तर होऊन जातो की त्या साधकाला दिशेवर, पण तो साधक त्या वेळेला काही अडचणीत असला, तो कुठं त्या वेळेला कुठल्या तरी कामात अडकलेला असला, आजारी असला, त्या नाना प्रकार हे सगळं अडथळ्यात आले ना, या अडथळ्यांमध्ये कुठेतरी अडकलेला जर असला तो आणि गुरुनी त्याला संकल्पाने दिशा दिली, कल्पना करा, मग ही संकल्पाची शक्ती त्या शिष्यामध्ये कशी झाली, कशी पोहोचली. अशी संकल्प दिशा देताना सद्गुरूंचा अधिकार आणि शिष्याची उपकारता व्हायला पाहिजे. शिष्य बरोबर त्याच वेळेला त्या ठिकाणी त्याच्या घरी आणि त्या सद्गुरूच्या संकल्पाची वाट त्या वेळेला बसला पाहिजे. मग ती दिशा बरोबर होती. गुरुंनी दिलेली दिशेची वेळ जर काही कारणाने चुकली त्याची, तर चुकते. तर संसारामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. दिशा देण्याची काही घेतली काय आता आजची नाही. त्यामुळे त्या वेळेला तुमचा कसा विघ्नाचा किंवा असा येईल आणि ती जर वेळ चुकली त्याची काही कारणाने तर संकल्प व्यस्त गेला. संकल्प व्यस्त जातो. समजा तो मनुष्य त्यावेळेला प्रवासात असला तरी काही कामानिमित्त त्याला जावंच लागलं, तर गाडीमध्ये त्याला तो संकल्प प्राप्त होता आणि दिशा येतात. दीक्षेसाठी तुम्ही निदान आसनावर बसून गोविंदाची मूर्ती पुढे शिवून बसला पाहिजे, नाही कमीत कमी अंग वगैरे करून स्वच्छ होऊन. आणि ही स्थिती त्याची नसेल करायला तर मग तो गुरुचा संकल्प व्यस्त राहतो आणि ही दिशा होत नाही. असे अनेक शिष्य आता भेटतात की ज्यांना अशा प्रकारची संकल्प दिशा झालेली आहे. आपण त्यांना विचारावं की मग संकल्प दिशेने तुम्हाला काही क्रिया झाल्या का, तुम्हाला काही आला का अनुभव. आता ते गुरुच्या त्या शक्तीच्या बाबतीमध्ये आणि त्या संकल्पाच्या बाबतीमध्ये संकोच करतात. ते सांगतात जसं मला थोडं होतंय, तसं मला थोडं जाणवलं, तुम्हाला सांगा क्रिया झाल्या का. ते म्हणतात तशी काही क्रिया झाली. मग क्रिया जर झाल्या नाही तर क्रियांचा अनुभव जर आला नाही तर शक्ती जागृत झाली कशावर. शक्ती जागृती होणं म्हणजे ती कुंडली शक्ती सुनेच्या मार्गामध्ये शिरणं निराधार आणि त्या ठिकाणी रुद्ध झाल्यानं त्या ठिकाणी कंपित होणं, निळ्या प्रकारच्या क्रिया होणं, तुला शक्ती जागृती म्हटलेली. आणि असा प्रकार जर होत नसेल आपल्या अध्यायामध्ये आणि दिशा तर झालेली आहे, मग त्या दिशेबद्दल त्या साधकाला कुठलाही आत्मीयतेचा कसा भाव निर्माण म्हणून तो उदास होईल. काय करावा दिशेला घेते मार्गातून. जर आता तुला विषय आपल्याला घेता येतो दृष्टीतून त्यानुसार गुरुत्व घेतल्यानंतर दुसऱ्या गुरुकडे काहीच नाही त्या मार्गातल्या. मग काय करायचं त्या शिष्य, मग त्याला ते अनुभव कसे आणि केव्हा येणार मग. आणि ते अनुभव जर आले नाही तर मग शत्रुला दिशा
या योगाबद्दल, या साधनेबद्दल गैरसमज निर्माण होतो. म्हणून अनेक गैरसमज आता आपल्या या साधनेबद्दल पसरवून आणलेले. तर काय करायचं ना, म्हणतात ते शिकवतात शक्ती जागृत होते, आणखी होता असेल तो काय खरं नाही. असा जर तो साधक प्रचार करायला लागला तर तो त्याच्या घरातल्या मंडळीला किंवा मुलाला कधी दिशा देऊन घेऊन जातो. त्याला स्वतःला काही अनुभव आला नाही तर तो आपल्या घरातल्या मुलाबाळांनी तो दिशा देत नाही. आता आपण असं पाहतो की ज्यांना अनुभव आलेला आहे तेही आपल्या घरातल्या मुलाला त्याला दिशा देऊन देतात. आता आई बापांना अनुभव आलेला आहे, त्याला क्रिया होतात. किंवा अनुभव आलेले लोक सुद्धा आपल्या मुलाबाळांना लपून ठेवतात आणि त्यांना का अनुभव आलेला नाही. मग या साधनेबद्दल विधान गैरसमज पसरवणार. जर आपल्या साधनेबद्दल तो विरोध आपलं काही बोलत असेल, सांगत असेल तर आपल्या अनुभवाशी त्याचं बोलणं जमतं का, सांगू का, आणि जमत नसेल तर त्याला तिथंच तोंडावर सांगायला पाहिजे की तुझं काहीतरी चुकलं बाबा. अशा प्रकारचा गैरसमज साधनेबद्दल होता पाहिजे. आणि तो साधनेबद्दल गैरसमज आपले गुरुबद्दल होतो आणि गुरुबद्दल असा गैरसमज होणं फार गरजेचं. तेव्हा संकल्प दिशेच्या वेळी त्या शिष्याला नेमकी ती वेळ साधली नाही बसायला. अनेक अडचणी अडथळे निर्माण झाले तर सद्गुरूचा हा सिद्ध संकल्प वाया जातो आणि मग त्या शिष्याला क्रिया होत नाही. पुष्कळ वेळा त्यावेळेला त्या शिष्याची चित्तस्थिती अनुकूल असते. पुढच्या म्हणण्यापेक्षा त्यावेळेला त्या घटनेला त्यावेळी समजा कोणाशी त्याची भांडणं झाली, बोलाचाली झाली, कानाकानी झाली, घरामध्ये काही पण होऊ शकतं ना. मग त्याची चित्तस्थिती बिघडलेली असेल आणि चित्तस्थिती जर शांत नसेल, बिघडलेली असेल आणि इथून त्याला गुरु संकल्प दिशा देऊन राहिले तेव्हा अशा चित्तामध्ये ती शक्ती कृष्णा करू शकली, कृष्णा अनुकूल होती. अनेक शिष्यांना संकल्प दिशेने अनुभव होत नाही. अनेक असे साधक आहेत की ते संकल्प दिशा घेऊन क्रियाशून्य राहतात. आणि जर क्रियाशून्य असला तर मग त्याला साधन करण्याची इच्छा होईल का होईल. काही सदुपयोग घ्यायचं असं विद्यार्थ्यांसाठी म्हणून आपल्या साधनेमध्ये क्रिया होणं हा अतिशय आवश्यक असा भाग आहे. हा एक प्रकार झाला संकल्प दिशेचा. आणि बरेचसे आजकाल असे गुरु निर्माण झाले की त्यांना कुठल्याही संप्रदायातल्या सद्गुरूने संकल्प कुठलाही दिशा देण्याचा अधिकार दिलेला नाही. अधिकार दिलेला नसताना तो गुरु बनलेला आहे. साधक होता तो दिशा घेतली असेल त्यांनी आपल्या मार्गाची, परंतु तो गुरु बनतोय आणि गुरु बनून तो इतरांना दिशा देण्याचा प्रयत्न करून राहिला. अशा वेळेला सुद्धा तुला फजिती होते साधकांची.
अनेक भोळ्या भावना साधकांना तो जमा करतो आणि सांगत असतो की मी अमुक गुरुचा शिष्य आहे, मी साधक आहे आणि मग मी सुद्धा दिशा देऊ शकतो. बरेच दिवस झाले मला, अनेक वर्ष झाली मला. स्वाभाविकच लोकांना असं वाटतं की सगळा मी बरं झाला. असे जे गुरु असतात ज्यांना अधिकार कोणी दिलेला नाहीये, अनाधिकारी गुरु आहे, किंवा असे अनाधिकारी गुरु कसे दीक्षा देत असतील, त्या दीक्षा कशा होत असतील. म्हणून आजकाल या साधू मार्गामध्ये या संपूर्णाचं महत्व बिघडवणारे अनेक लोक निर्माण झाले. तेव्हा हे जे असे गुरु असतात की ज्यांना काही अधिकार दिलेला नाहीये, कशासाठी दीक्षा देतात? पैशाची लालूच. या लोकांकडून तो वर्गून मी तर असं पाहिलेलं आहे की अनेक असे गुरु आहेत की जे त्यांची वर्गणीचे दर ठरलेले, 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये असे वर्गणीचे दर ठरलेले. म्हणजे कशासाठी तुम्ही दीक्षा देता? तेव्हा पैशाच्या मोबदल्यात दीक्षा देणं म्हणजे काही विकत घेणं झाली दीक्षा देणं. हा काय बाजार आहे का? आपण इथे पाहतो आपल्या ताटामध्ये त्याला जे वाटलं ते ठेवतो भक्तिभावाने, पण आम्ही त्याला कधी मिळत नाही. काय त्याच्या ऐंशीप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याप्रमाणे तो काहीतरी दान दक्षिणा ठेवतो. तिथं त्या दक्षिणेचा विचार नाही, तर पैशाचा विचार नाही. तिथं त्याला दिशा प्राप्त करून त्याला अनुभव आला पाहिजे. तेव्हा नामासाठी, कीर्तीसाठी, पैशासाठी, मान्यता प्राप्त होण्यासाठी अशा तऱ्हेने गुरु बनवून दीक्षा दिली जाते. असे दुसऱ्या गुरु बनून ज्यांना गुरुपद नाही मिळालेलं, ज्यांची दीक्षा ज्यांची दीक्षा विधियुक्त झालेली नाही आपल्या मार्गाकडे, असे जे कोणी साधक असतील ते आपल्या या आश्रमामध्ये यायला नाही. मग आता काय गंमत झाली, दुसऱ्या साधकांकडून किंवा गुरुकडून ज्या गुरुंना गुरु प्राप्त झालेलं नव्हतं, ज्यांनी आपल्या लालचीने ती दीक्षा त्याला दिलेली आहे, ती विधियुक्त झालेली नाही, मग त्याला अनुभव आलेला नसल्यामुळे तो काय करतो, मग आपले हे जे जुने शिवतीर्थ महाराज, विष्णुतीर्थ महाराजांचे जे शिष्य आहेत गुरुपदावर बसलेले, त्यांच्याकडे तो जातो. आणि असा साधक जर आपल्याकडे कोणी आला तर तो म्हणतो, तुमच्या दीक्षेच्या वेळेला बसू का? तुमच्या सामुदायिक साधनेमध्ये मी पण बसतो बरं का? त्याला बसू द्यावं का? तर शिवतीर्थ महाराजांनी स्पष्ट आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले की असे जे दुसऱ्या परंपरेतून आलेले जे काही साधक असतील, जे गंगाधर तीर्थ महाराज आणि नारायण किशोर महाराजांच्या परंपरेतून आलेले नाही आणि गुरुकडून दीक्षा घेऊन आलेले आहेत, त्यांना आपल्या साधनेमध्ये बसू द्यायचं नाही.
त्यांना फारतो तुम्ही प्रवचनाला बसू द्या, बाकी सगळे कार्यक्रम त्यांना बसू द्या, परंतु साधनेच्या वेळेला त्यांना आपल्याकडे बसू द्यायचं. असं का? यामुळे आपली जी शक्ती आहे, ज्या पद्धतीने आपल्याला ती प्राप्त झालेली आहे, आणि त्याला जे काही मिळालेलं असेल नसेल, तर त्याचं आणि आपलं जे मिलन होतं शक्तीचं, त्यामुळे आपली साधारण शक्ती दूषित होईल. तर प्रत्येकाच्या भोवती वलय आहे शक्तीचं. आपल्या वलयामध्ये जर असा एखादा कोणी अदीक्षित जरी आला तरी सुद्धा आपली शक्ती त्याच्यामध्ये चालली जाते, आणि आपली शक्ती जर त्याच्यामध्ये निघून गेली तर आपली शक्ती आपल्याला काम देत नाही. म्हणून हे शक्तीचं संक्रमण होऊन जातं, शक्ती दुसऱ्यामध्ये निघून जाते. म्हणून अदीक्षित लोकांच्या मध्ये साधन करू नये असा आपला दंडक आहे. गुरु महाराज वारंवार सांगत आलेले आहे. अदीक्षित दीक्षा नाही घेतलेली असा जर मनुष्य आपल्या साधनेमध्ये बसला आणि आपल्याला क्रिया होऊन जाणार आपल्या साधनेमध्ये, तर आपल्या क्रियांमधून निर्माण होणारी ही जी शक्ती आहे ती त्याच्यामध्ये शिरते आणि आपल्या शक्तीचा ऱ्हास होतो. म्हणून अदीक्षितांना किंवा बाहेरून येणाऱ्या दुसऱ्या गुरुकडून मिळणाऱ्या, दुसऱ्या मार्गातील गुरुकडून मिळणाऱ्या शिष्यांना आपल्या साधनेमध्ये बसू दिले नाही, असं महाराजांनी, शिवतीर्थ महाराजांनी त्यांच्या शक्तिपात मार्गाच्या ग्रंथांमध्ये वारंवार सूचना केलेल्या आहे. नंतर प्रत्यक्ष इथं ज्या वेळेला प्रवचन करायचे त्यावेळेला सांगत असत. पण वास्तव आणि लक्षात ठेवतो. म्हणून आपल्याही काही गुरूंनी शिवतीर्थ महाराजांचा हा जो आदेश आहे तो पाळला नाही, आणि त्यामुळे त्यांची साधना कमजोर होईल. तर तुमची शक्ती जर अशी दुसऱ्या ठिकाणी निघून गेली तर तुम्ही कमजोर होणार. कारण हे जे दुसरे साधक असतात, जे असाधक आहेत असं म्हणू आपण त्यांना. साधक म्हणजे तोच जो आपल्या परंपरेमध्ये दीक्षा घेऊन क्रिया संपन्न झालेला आहे तो, आणि बाकीचे मग सगळे असाधक म्हणाले, ते साधक नाहीच. मग असे जे असाधक असतात आपल्या घरातही असतात. आता घरातले सगळे लोक दीक्षित नसतात. मग घरामध्ये आपल्या ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते आणि ज्यांनी दीक्षा न घेतलेली आहे असे एकत्र राहतात घरामध्ये. आणि हे दीक्षा घेतलेले लोक जेव्हा साधना करायला बसतात त्यावेळेला ते त्यांच्या जवळ बसतात. आणि घर आहे, घर त्यांना मुलं आहेत, मुली आहेत, त्याला उठूनही देता येत नाही त्या आईबापांना. अशा वेळेला त्यांच्या साधनेमध्ये ती जी अदीक्षित मंडळी शिरते त्या वेळेला त्यांची शक्ती निघून जाते, कमजोर होते. म्हणून अदीक्षितांना आपल्या साधनेमध्ये बसू देऊ नका असा स्पष्ट उल्लेख सद्गुरु शिवतीर्थ महाराजांनी दिलेला आहे. बरेचसे लोक विसरून गेलेले क्षण बसू देतात. कारण ही जी अदीक्षित मंडळी असते यांनी तरी नाही, श्रवण नाही, मग त्याला माहिती होईल कशी या मार्गाची. आणि तुम्हाला माहिती का की आपल्या अंबरमध्ये असे कितीतरी साधक आहेत ज्यांनी दीक्षा तर घेतलेली आहे
शेवटी महाराजांकडून, परंतु त्या साधकांना या शास्त्राचं ज्ञान नाही, माहिती नाही. कशी चांगलं तुम्ही वाचन नाही, वाचता येत नाही, किंवा ते पुस्तक घेऊन वाचण्याची त्यांना आदत देऊन सवय नाही. पुस्तकं तर लिहून ठेवले, शेवटी समाजाने खूप साहित्य लिहून ठेवलेले. एक तर त्यांचं साहित्य हिंदीमध्ये आहे, त्यातले बरेचसे ग्रंथ आम्ही मराठीमध्ये भाषांतर करून दिलेले त्यांना, पण विकत घेऊन वाचण्याची सवयच नाही आपल्या. आता वाचन नाही, ऐकलं नाही, मग या शास्त्राचा त्याला परिचय होईल कसा? माहितीच होणार नाही. आणि मग माहिती शून्य असलेला माणूस काय साधना केलं सगळं? जर त्याला दिशा दिली, दिशा असल्याची तर माहिती नाही. म्हणून अशी माहिती शून्य माणसं त्या दिशा देतात, त्यावेळेला हे शास्त्र पुन्हा आणखी दर संघांनी अनेक दोषांनी दिलेली आहे. विनाकारण या मार्गाबद्दल गैरसमज निर्माण करतात, त्या मित्रांना सांगत शिकतात. दीक्षा घेण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी प्रत्येक साधकाची असलीच पाहिजे. पूर्वतयारी काय करायला पाहिजे? तर फारशी नाही हो, कमीत कमी या साधनेबद्दल जे आवश्यक आहे तेवढं ऐकून पडा. आणि ही आवश्यक माहिती आपण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अशा विषय येतात आपल्या इथं, त्या त्या वेळेला सुरुवातीला आपण त्यांना सूचना देत असतो. पण या सूचनांचंही पालन तिकडे करत नाही, दिसून जातात त्या सूचना देत. आपण कितीतरी वेळ त्यांना सांगत असतो की बा हे जे तुझं असं नेहमी बसायचं हे तुमच्यासाठीच आहे, तुम्ही ज्याच्यावर बघून साधना करायची. आता ही गोष्ट त्यांना आम्ही वारंवार ठसून सांगतो. पण असे चमत्कार घडलेले आपले, मुलाचा असून बाप घेतो, बापाचा असून मुला घेतो, मुलाचा असून आई घेतो, काय असं सगळे काही शुद्ध करून असं वाटतं. असं हे चार झालेलं असतं शक्तीने. तेव्हा चार झालेल्या आसनावर त्याच व्यक्तीने बसलं पाहिजे, इतर व्यक्तीने बसता कामा नये. असा हा आसनाचा नियम सुद्धा साधा पाळत नाही. बाकीचे तर पुष्कळ खाण्यापिण्याचे नियम आहे. खाण्यामध्ये लसूण, कांदा, तंबाखू, सिगरेट, बिड्या, गुटखा, काही नाना प्रकारे खाण्यामध्ये खायचे नाही. साधकाचं खाद्य हे अत्यंत सात्विक असलं पाहिजे. खानपान करत असेल तर त्याची साधना बिघडून जाईल. आपण कितीतरी वेळ इथं सूचना म्हणून देत असतो, परंतु लोक ते विसरून जातात. एकदा खायला काय बस, एकदा खाई घेऊन येतो काय बस असं म्हणतात. आणखी खात राहतात. किंवा लोकांच्या घरी जिथे जेवायला जातात तिथे त्यांचे जे पदार्थ त्यांच्या पद्धतीने करतात, ते लसूण कांदा वगैरे घालून. काय करावं तिथे त्याच्याकडे घेऊन जेवायला गेलो, त्याचं घेतलं खावंच लागलं. असं थोडं म्हणता आलं आपल्याला, किंवा मला नाही चालत आहे, हाय तुझी. अशा तऱ्हेनं नियम मोडणारे आपले साधक आहेत. संप्रदायाचा जो नियम मोडला, साधनेचा नियम मोडला, तिची साधना तुम्हाला काय लाभ देईल सर्वांना? फसवणूक केली शक्तीची. शक्तीला तर सगळं कळतं ती कसं आहे. तिचा अंतरंगाची शक्ती आहे ना ती आत्मदेवाची,
तिला ते सगळं ज्ञान आहे. तुम्ही कुठे लपून ठेवलं तरी तिला सगळं कळतं. म्हणून साधकांनी पवित्र आचरण केलं पाहिजे आणि जे सांगितलं ते नियम पाळलेच पाहिजे याच्यामध्ये. आता या संबंधीचे जे नियम आहे ते वास्तविक आपल्या सगळ्या साधकांसाठी आपल्याला आणि गुरु महाराजांनी सांगितले. या नियमांचं पालन प्रत्येक दिशा घेतलेल्या साधकांनी केलं पाहिजे. बघा आता एक नियम आपण वाचू. हे नियम सगळ्यांनी आता ऐकले पाहिजे. असा आता एका जिथे एवढे जे आलेले होते एवढ्यांना असं कळले. बाकीचे घरी बसवले किंवा जे आता 11 तारखेला जेवायला बसली ते फक्त जेवणासाठी येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आश्रमामध्ये हा जो कार्यक्रम होतो गुरुपौर्णिमेचा आणि दत्त जयंतीचा, या वेळेला जे भोजन असतं ते भोजन असतं तो महाप्रसाद असतो. आणि हा महाप्रसाद फक्त साधकांसाठीच असतो. साधकांनी साधकासाठी तयार केलेला असतो. या वेळेला अधीक्षित लोकांना बोलून आणून त्यांना खाऊ घालू नये आणि त्याचं मतच नाही त्यांना. ते आपलं खाद्यपद्धती लग्नाचं जेवण खातात किंवा अन्य एखादं भोजन खातात त्या पद्धतीने भावाने ते जेवत असतात. वास्तविक हे भोजन जे आहे ते आपल्या मार्गामधलं साधनेचं सद्गुरूंच्या कृपेवर तयार झालेलं महाप्रसादाचं अन्न आहे आणि महाप्रसाद मिळून तो घेतला पाहिजे. आणि बाहेरच्या माणसाला तुम्ही निघाले तिथं जेवायला, तो का महाप्रसाद मिळून जेवेल का? तो कसंही जेवेल, तो किती गोष्ट टाकेल, तो काही करू शकतो तो. म्हणून कृपया आपल्या भोजनामध्ये घरातल्या अधीक्षित लोकांना आणू नये आणि बाहेरच्याही मंडळीला निमंत्रण देऊ नये. तर आमच्या आश्रमाला बघा, परमपूज्य श्री गंगाधर तीर्थ महाराज व परमपूज्य श्री नारायण तीर्थ गुरु महाराज यांच्या परंपरेतून दिशा न घेतलेल्या अन्य परंपरेच्या साधकांना आपल्या सोबत आपल्या खोलीत साधनेला बसू देऊ नये. त्यामुळे मिश्रणाचे प्रदूषण निर्माण होईल. परंपरेतील साधकांच्या साधनेत बाधा निर्माण होईल असं शेवटी तुम्हाला सांगितले. तर आता तुम्हाला जर तुमची साधना बिघडून घ्यायची असेल तशात बसू द्या मग अशा अधीक्षित लोकांना तुमच्या बरोबर. म्हणून आपल्या साधनेच्या वेळेला अधीक्षित व्हायचं नको. साधन ग्रहामध्ये साधनेच्या वेळी जसे अधीक्षित व्यक्तींना साधन ग्रह बाहेर बसवले जाते तसेच अन्य परंपरेतील दिवशी साधकांनी साधनेच्या वेळेला बाहेर बसावे. अधीक्षितांना जसं आपण आपल्या बसू देत नाही तसं अन्य गुरूंकडून त्यांनी दिशा घेऊन आणून द्यायचे. परंपरेतले नाही, आपल्या परंपरेला सोडून बसलेले जे गुरु आहेत त्यांच्याकडून दिशा घेऊन आलेले आहेत. आमचे म्हणतात आमची शक्यता दिशा झालेली आहे म्हणत अशी ही दिशा. परंतु अशा व्यक्तीला सांगावं की बाबा तुम्ही दुसरीकडे बसा, आमच्या मध्ये बसायचं. थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण असं देतो की समजा तुमच्या पंक्तीमध्ये तुम्ही बसले जेवायला, तुम्ही जेवायला बसले तुम्हाला काय म्हणले जेवण करायला सुरुवात करा. एवढ्यात माळवाड्याचे कमी गाड्याचे खूप शाळेची एखाद्या गाड्याचे 10-5 पोरं आले आणि त्यांना सांगितलं बसा या पंक्तीमध्ये त्याला बाहेर बसलेला त्यांना तिथे शेजार त्याची ताटा मिळते मी खा बसू द्याल तुम्ही.
त्या बाहेरच्या पोरांना सांगितलं की जा त्या बाया घेऊन राहिले ना त्याच्या पुढे बसा आणि त्यांच्या ताटावर तुम्ही खा बोलून जा. त्या माणसाला शेला त्याच्यावर तुम्ही खा की तुम्ही. अरे जेवण्यासारख्या खाद्यपदार्थामध्ये सुद्धा दुसऱ्यावर तुम्ही हात घालून देत नाही. साधनेसारख्या पुरुष वस्तूमध्ये कशा तुम्ही हात घालू देता त्यांना. तुमच्या लोकांना कसं देतात त्यांना साधन नाही. अदीक्षित आणि परंपरेच्या बाहेर असलेल्या साधकांना आपल्या साधनेमध्ये घुसू देऊ नका. तुम्हाला वारंवार सांगतात. पण हे ज्यांनी लक्षात ठेवलेलं नाहीये, जे विसरून गेलेले, त्यांनी सर्रास जमा करायला सुरुवात केली. मग अशा आलेल्या बाहेरच्या साधकांना काय करावं. मग त्यांना सांगा बाबा तुम्ही रोजच्या वेळेला आमच्या घरी बसा, जेवणाच्या वेळेला आमच्या पोचीला बसा, आरतीच्या वेळेला आमच्या घरी उभे राहा, दुर्गीता झाली असेल तर तिथे बसा. मग बाकीचे सगळे कार्यक्रम त्यांना बसू दे, पण साधने वेळ दिसू द्यायचं. हा नियम. तेव्हा साधनेमध्ये अन्य परंपरेतल्या साधकांना आणि दीक्षितांना बसू देऊ नका. हे गुरु महाराज वारंवार सांगतात. तेव्हा संप्रदायाचे परंपरेचे जे नियम आहेत ते तर परंपरेतील दिशे साधकांनी पाळलेच पाहिजे. साधनेच्या वेळी साधनेला बसलेच पाहिजे. हा अनुभव आम्हाला मुंबईला करायचा. मुंबईला असा आमचा बरेचसा कार्यक्रम बसायचा. त्यांची त्यावेळेला सगळे साधक बाहेरून मुंबईतून मुक्कामाला यायचे आणि म्हणून सकाळपासून 5:00पासून 4 वाजेपासून आमचे कार्यक्रम सुरू व्हायचे. तर साधना 4 ते 6 साधना होत असेल पहाटे. मग अशा वेळेला ते जे बाहेरून मुंबईहून आलेले जे साधक आपलेच ते झोपून राहतात. त्यांना सवय द्यायची तरी 4 ते 6 साधनाची. मग अशा साधकांना उठवलं कधी आणि घंटा वाजवायची अशी काही घंटा होती. 4 वाजली की घंटा द्यायची आणि जेवढे जे कोणी असतील सगळ्यांनी तिथं साधन ग्रहामध्ये येऊन बसायचं. साधना करायची. फार परत मिळून पाहिजे मिळतात. परंतु आता सवयी झालेल्या असतात त्यांना घरी. तर घरच्या सगळी काय कधी सगळं करत आहे म्हणून ते झोपले राहायचे. आणि नंतर मग ब्रह्मचार्याला सांगायचं बरं बघा आणि त्यांची सगळे अंतर डोक्यावरची काढून बाजूला कळेल आणि त्याला उचलून. अशा तऱ्हेने आम्ही त्या ठिकाणी साधनेसाठी उभी लावत होतो लोकांना. आता जसं आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे तुम्ही जातात घरामध्ये साधना करतात, नाही करतात, काय करतात, कसं करतात, एक दिवस तेव्हा साधनेला बसलं पाहिजे. पुन्हा कधी बाहेरचे साधक असतात आणि अधिष्ठित असताना त्यांना आसनाची माहिती नाही. कपड्याचं आसन घेऊन आसन घेऊन कपड्याच्या आसनावर ते साधन त्याचा विचार मारला गेले. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की बाबा आसन म्हणजे परम आसन पाहिजे. कारण गुणांच्या आसनामध्ये शक्ती बाहेर अशी साधी बनवून बसल्या कपड्याच्या आसनामध्ये तर आपल्या अंगामध्ये जी शक्ती तयार होते ती निघून जाते सगळी. हा निर्णय त्यांना माहिती नसतो. गरम नोकरीच्या आसनामध्ये साधन केले पाहिजे तरी सुद्धा
त्यांना माहिती नसतं तर कुठल्या आसनावर बसून साधन करून घेतात. आपले आसन दुसऱ्याला देऊ नये, कारण ते चार्ज झालेलं आसन असतं आणि दुसऱ्याचे आसन आपण वापरू नये. आपलं दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं आपण वापरायचं. मग तो आपला किती जिव्हाळ्याचा माणूस असेल, त्याचं असेल त्याला आणि आपलं असं म्हणून नाव टाकायला सांगितलं. तुम्ही आसनावर नाव टाकून घ्यावं आपलं आणि आपलंच असेल आपल्यासाठी वापरायचं. आसन बरोबर खराब झालं तर ते शिस्त करून घ्या, नाही तर दुसरं घ्या, नवीन घ्या. आसन शुद्धी पाळलीच पाहिजे. तुमचं आसन स्वच्छ राहिलेली त्याची शक्ती काम करू कधी बसेल. तुम्ही जागेवर बसल्या किती ग्राम असेल तर तुमच्या आसनाचा शक्ती नका नको काही नाही. आपल्याला काय करतं तर मग तुला नाही सांगणार. म्हणून आसनाला स्पर्श करू नका, घाणीमध्ये बसू नका, घाणीमध्ये आसन टाकू नका. आसन स्वच्छ ठेवा, आसन शुद्धी पाळली पाहिजे. असा हा दुसरा प्रथा नियम आहे. आणि त्यानंतर मग आहाराचे नियम आपले शुद्ध आणि सात्विक आहारच केला पाहिजे. शुद्ध आहारामध्ये भाजीपाला, नंतर आपलं गव्हाचे तांदळाचे पदार्थ, डाळी, दूध, मेथी हे सात्विक पदार्थ आहेत. हेच खावे. मांस, मच्छी, मटण, अंडी त्यांची पूर्वी दिशा घेणार तरी त्यांची ती सवय असते खाण्याची. आणि मग त्यांना एक खाद्य सोडायचं वाटत नाही. जरी गुरुने सांगितलं असतं की बाबा आपल्याला दिशा घ्यायची का, एक वेळा सोडावं लागेल, खात होता तुम्ही सोडणार असाल तर दिशा द्या. आता त्यावेळेला हो म्हणून देतात ते दिशा घेण्यासाठी. आणि दिशा झाल्यानंतर तुला सुरू करून देतात ते फसवणूक झाली नाही. आता ही फसवणूक जरी गुरुला कळली नसली तरी शक्तीला कळतो. शक्ती पुष्कळला पाहिजे तरी म्हणून आहाराचे नियम पाळले गेलेच पाहिजे. शुद्ध आणि सात्विक आहार असला पाहिजे. आपला आपण सगळे ब्राह्मण होते मिळालेला माझं तर आम्हाला हेच म्हणायचे. आपल्या शिष्याला सगळ्यांना सांगा की तुम्ही ही दिशा घेता म्हणजे तुम्ही आता ब्राह्मण झाला. ब्राह्मणापेक्षाही वर्चस्व ब्राह्मण तुम्ही सगळ्यांचे परंतु आपला साधक ब्राह्मणापेक्षा स्वच्छ राहायला पाहिजे, सात्विक आणि शुद्ध आहार घेतला पाहिजे. स्वरांना घ्यायचंही शक्यतो दुसऱ्यांच्या पण जेवायला जायचंही शक्यतो. कारण त्याच्या घरामध्ये कसं काय कसं बनवतं, काय टाकता येतं त्याच्यामध्ये म्हणून स्वरांना नोंदी करा शक्यतो. तेव्हा आहाराच्या बाबतीमध्ये फार गुरु महाराज करत होते. आपली कांदा, भाव, वेळ प्रकारचे पदार्थ, रंगी पदार्थ ही द्रव्य निषिद्ध मानलेली होते. ती खाऊ नये. आणि जर असं म्हणतात की आपल्या इथे साधं वगैरेच म्हणतात एक दिवस खायला होतं काय नसतं असे उद्गार ऐकायला येतात. एक दिवस खायला होतं काय नसतं. एक दिवसाचं जे अन्न पोटात गेलं त्याचा रस कुठे जाईल.
त्याच्या रसासाठी वेगळे मांगे ठेवले होते त्याच्यामध्ये. अरे तो रस त्या लसणाचा कांद्याचा काय त्याचा रस तुझ्या सगळ्या शरीरामध्ये पसरवला तुला. आतापर्यंत जे स्वच्छ आणि शुद्ध आणि सात्विक अन्नानं तुझं शरीर रक्त तयार झालेलं होतं, त्या रक्तामध्ये सगळं रस मिसळून जिरणारे आणि ते रस मिसळले तुझ्या अशुद्ध झालं तुझं रक्त मग सतगुणी रजगुणी समगुणी एकदा खाल्लं म्हणून काय झालं असं म्हणतात. त्यांना हा विचार करत नाही किंवा दगडी ते अन्न खाल्लं तरी त्या अन्नाचा रस आपल्या पोटामध्येच जाणार ना शरीरामध्ये. आणि तो रस कसा लागले तुला तुझी बुद्धी तुझे मन म्हणून अन्नाच्या बाबतीमध्ये फार हुशार आहे. आणि जो हे अन्नाचे नियम पाळतो खाण्यापिण्याचे नियम पाळतो बघा त्याची साधना अशी उच्च प्रतिभा जाते. बराबर त्याला तिचे अनुभव घ्यायला लागतात. आणि जो हे नियम चांगले पाळत येईल प्रकाशाने पाळत येईल त्याला लोक अनुभव येतील पाहिजे. तेव्हा निषिद्ध गोष्टींचा सर्वस्व त्याग करा, हवे नका. अशा प्रकारचे हे पासांनी आपल्याला पाहिलेले आणि ते गुरु नियम लोकांचे नियम इतके महत्वाचे की जे सगळ्यांनी ऐकूनच पाहिजे. आणि नेमका असं होतं की ज्या दिवशी आपल्याला असं मिळतं हे सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे त्या दिवशी नेमकी कमी गर्दी असते. काय हिंदी ऐकायचं कीर्तनी ऐकायचं दरवाजाने ऐकायचं अरे ऐकल्याची काल माणसांना दिली ना साधकांना ते घरी म्हणलं जातं त्या दिवशी किती चालत दोन वगैरे त्यांना प्रत्येक काय इतके सांगून काम केला जाते. किंवा आजच्या सगळ्याला आपण विषय त्याचा विषय चाललेला आहे. गुरुपौर्णिमा येतो आज काय तारीख आहे 8 10 सगळे बाहेर जाती 10 तारखेला गर्दी होते. उद्याचा जो दिवस असा आहे तो राष्ट्रशांतीचा साधकांनी ते रामदेवाच्या साधकांची कशी यायला पाहिजे ना हे ऐकलं पाहिजे ना सगळ्यांसाठी असं